Hello dear students, today we are going to see 1.2 The Crow and the Snakes class 6th English complete स्वाध्याय. Firstly, we have to see the warm up. या ठिकाणी आपण 1.2 The Crow and the Snake क्लास 6 इंग्लिश यामधील वॉर्मअप जो दिलेला आहे तो सुरुवातीला बघणार आहोत. या ठिकाणी बघा काही पिक्चर्स दिलेले आहेत. लुक ॲट द पिक्चर्स अँड राईट द नेम्स ऑफ देअर यंग वन्स. आता या ठिकाणी हे जे पिक्चर्स दिलेले आहेत त्यांचे यंग वन्स आपल्याला लिहायचे आहे. यंग वन्स म्हणजेच काय तर त्यांच्या पिल्लांची नावे आपल्याला लिहायची आहे. पहिलं पिक्चर आहे कॅट, त्याचं यंग वन असतं किटन. सेकंड पिक्चर आहे डॉग, त्याचं यंग वन आहे पपी. थर्ड पिक्चर आहे हेन, त्याचं यंग वन असतं चिक. नेक्स्ट पिक्चर आहे डक, त्याचं यंग वन्स असतं डकलिंग. नेक्स्ट पिक्चर आहे डॉंकी, त्याचं यंग वन आहे फोल. नेक्स्ट पिक्चर आहे टायगर आणि त्याचं यंग वन असतं कब. म्हणजे या ठिकाणी ही जी पिक्चर्स दिलेली होती त्या पिक्चरमध्ये जे चित्र आहे त्याचे प्रत्येक चित्राचे आपल्याला पिलांची नावे लिहायची होती. म्हणजेच काय तर यंग वन्स लिहायचे होते. अशा प्रकारे या ठिकाणी हा वॉर्मअप आपण बघितला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. सी क्वेश्चन दिलेला आहे, आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ द स्टोरी. बघा आता या ठिकाणी ही जी क्रो अँड द स्नेकची जी स्टोरी दिलेली आहे ही कोणत्या प्रकारची स्टोरी आहे ही आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे. आता या ठिकाणी ही जी स्टोरी आहे ही एक प्रकारची फॅबल आहे. म्हणून या ठिकाणी लिहिणार द स्टोरी इज अ फॅबल. आता नेक्स्ट पॉइंट दिलेले आहे फॅन्टॅसी. म्हणजे काय तर अ स्टोरी विथ फेरी अँड मॅजिक. नेक्स्ट स्टोरी असते फॅबल. आता फॅबल म्हणजेच काय कशा प्रकारची स्टोरी तर अ स्टोरी इन व्हिच कॅरेक्टर्स आर ॲनिमल्स अँड दे ॲक्ट लाईक ह्युमन्स. फेबल म्हणजे अशा प्रकारची स्टोरी की ज्यामध्ये जे कॅरेक्टर्स असतात ते ॲनिमल्स असतात आणि ते कशा प्रकारे कार्य करतात जणू काही एखादा माणूस काम करतो तशा प्रकारे ते कृती करतात. नेक्स्ट स्टोरी असते फॅक्च्युअल. म्हणजे अशी स्टोरी अ स्टोरी रिलेटेड टू टुडेज लाईफ एक्सपिरियन्सेस. म्हणजे अशा प्रकारची स्टोरी की ज्यामध्ये आताच्या सध्याच्या काळातले जे लाईफ मधले आपल्या जीवनामधले जे अनुभव असतात ते त्यात सांगितलेले असतात किंवा त्याच्याशी रिलेटेड ती स्टोरी असते. अशा प्रकारे या ठिकाणी फॅन्टॅसी म्हणजे कशा प्रकारची स्टोरी, नंतर फॅबल म्हणजे काय आणि फॅक्च्युअल म्हणजे कोणती स्टोरी हे आपण बघितलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत, हु सेड टू हुम. बघा या ठिकाणी सेंटेन्स दिलेला आहे आणि हे वाक्य कोणी आणि कोणाला म्हटलं आहे हे आपल्याला शोधायचं होतं. पहिलं वाक्य आहे आय विल सून थिंक ऑफ समथिंग. हे वाक्य कोणी म्हटलं आहे द क्रो आणि कोणाला म्हटलं तर टू द लेडी क्रो. सेकंड सेंटेन्स होतं इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर. हे वाक्य कोणी म्हटलं आहे तर लेडी क्रोने म्हटलं आहे आणि कोणाला म्हटलं आहे टू हर हजबंड म्हणजे तिच्या पतीला म्हटलं आहे. अशा प्रकारे हा क्वेश्चन संपलेला आहे. पुढचा क्वेश्चन बघणार आहोत. नेक्स्ट क्वेश्चन आहे अरेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इन प्रॉपर ऑर्डर बाय पुटिंग नंबर्स इन द गिव्हन बॉक्सेस. म्हणजे या ठिकाणी हे जे वाक्य दिलेले आहे त्यांना आपल्याला प्रॉपर ऑर्डरमध्ये योग्य क्रमाने लावायचे आहेत. बघा आता या ठिकाणी सुरुवातीला जे वाक्य दिलेले आहे ते आपण वाचून घेणार आहोत. पहिलं वाक्य काय आहे द गार्ड्स चेस अवे द कोब्रा. सेकंड सेंटेन्स द क्रो स्टोल द ब्रासलेट. थर्ड द कोब्रा एट द क्रोज लिटल वन्स. नेक्स्ट द क्रो फॅमिली वॉज लिव्हिंग ऑन अ बनियान ट्री. आणि नेक्स्ट सेंटेन्स होतं द क्रो मेड अ प्लॅन. अशा प्रकारे हे सेंटेन्सेस होते. आता आपल्याला त्यांना रिअरेंज करायचं होतं म्हणजे प्रॉपर ऑर्डर लावायची होती. तर पहिलं सेंटेन्स कोणतं बघा या ठिकाणी मी नंबर ऑलरेडी दिलेले आहे. आपण फक्त योग्य क्रमाने ते वाचणार आहोत. पहिलं सेंटेन्स आहे द क्रो फॅमिली वॉज लिव्हिंग ऑन अ बनियान ट्री. सेकंड सेंटेन्स द कोब्रा ॲट द क्रोज लिटल वन्स. थर्ड सेंटेन्स द क्रो मेड अ प्लॅन. Fourth sentence,
द क्रो स्टोल द ब्रासलेट. आणि फिफ्थ सेंटेन्स आहे द गार्ड्स चेस अवे द कोब्रा. अशा प्रकारे ही प्रॉपर त्यांची ऑर्डर आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन आहे व्हॉट डीड द क्रोज डिसाइड. आन्सर द क्रोज डिसाइडेड टू स्टे at a short distance and watch their nest. पुढचा क्वेश्चन आहे why did the servant scream loudly. आन्सर आहे the servant screamed loudly because he saw the crow stealing the precious bracelet. म्हणजे तो नोकर जोराने का ओरडला, तर त्या नोकराने बघितलं की तो जो क्रो आहे तो अतिशय मौल्यवान असे ब्रासलेट चोरत आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. तिसरा प्रश्न आहे इफ यू वेअर अमंग द गार्ड्स व्हॉट वुड यू हॅव डन. याचा आन्सर आहे या प्रकारे आय वुड हॅव यूज अ लॉंग स्टिक टू केअरफुली पुल आउट द ब्रासलेट फ्रॉम द हॉलो विदाउट हार्मिंग द स्नेक. पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट विल यू डू इफ यू स्पॉट अ स्नेक इनसाइड युअर हाऊस. आय विल इमिजिएटली मूव्ह एव्हरीवन टू सेफ डिस्टन्स अँड कॉल अ प्रोफेशनल स्नेक रेस्क्युअर ऑर द फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉर हेल्प. नेक्स्ट क्वेश्चन आहे rearrange the given letters and make meaningful words from it. बघा आता या ठिकाणी जो शब्द दिलेला आहे त्या शब्दामधले जे लेटर्स आहेत ते आपल्याला व्यवस्थित अरेंज करून मिनिंगफुल असा शब्द बनवायचा आहे. या ठिकाणी एक एक्झाम्पल दिलेलं होतं आणि त्यापासून बनलेला शब्द आहे प्रिपेअर्ड. आता बघा सेकंड या ठिकाणी हा जो शब्द दिलेला आहे त्या ठिकाणी दिलेल्या शब्दामधील जे अक्षर आहे ते आपण अरेंज केले तर पहिला शब्द बनला रीच्ड, सेकंड शब्द बनणार हॉलो, थर्ड शब्द बनणार चिल्ड्रन, नेक्स्ट शब्द बनतो आहे इन्स्टंटली, नेक्स्ट आहे वीक्ड, नेक्स्ट आहे वॉचिंग. अशा प्रकारे या ठिकाणी जे दिलेले शब्द होते ते रिअरेंज करून आपण मिनिंगफुल असा शब्द बनवलेला आहे. पुढचा प्रश्न बघणार आहोत. सिलेक्ट अँड राईट द अपोजिट वर्ड्स फ्रॉम द गिव्हन बॉक्स. या ठिकाणी बॉक्स मध्ये काही शब्द दिलेले आहे ते आपल्याला प्रॉपर प्लेसवरती लावायचे आहे. म्हणजे दिलेल्या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे. पहिलं दिलेलं आहे डल, अपोजिट वर्ड आहे क्लेव्हर. नेक्स्ट आहे विन, अपोजिट वर्ड लूज. नेक्स्ट आहे लॉस्ट, अपोजिट वर्ड फाउंड. नेक्स्ट आहे सेफ, अपोजिट डेंजरस. नेक्स्ट आहे स्लोली, अपोजिट वर्ड आहे स्विफ्टली. नेक्स्ट आहे काइंड, अपोजिट वर्ड आहे वीक्ड. पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत. राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फॉलोइंग नाउन्स फ्रॉम द स्टोरी. डॅश डॅश नेस्ट. नेस्ट कसे होते तर त्यासाठी आपल्याला प्रॉपर नाउनचा वापर करायचा आहे किंवा डिस्क्रायबिंग वर्ड वापरायचा आहे ब्युटिफुल नेस्ट. नेक्स्ट डॅश डॅश ब्रासलेट, प्रेशियस ब्रासलेट. डॅश डॅश क्रो, कावडा कसा तर क्लेव्हर क्रो. डॅश डॅश कोब्रा, वीक्ड कोब्रा. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रिपेअर अ चार्ट ॲज फॉलोइंग अँड डिस्प्ले इट इन द क्लासरूम. बघा अशा प्रकारचा एक चार्ट बनवून घ्यायचा आहे आणि तो क्लासरूम मध्ये आपल्याला डिस्प्ले करायचा आहे, दाखवायचा आहे. बघा या ठिकाणी ॲनिमल्स किंवा बर्ड्स दिलेले आहे, त्यांचे होम्स आणि त्यांचे यंग वन्स आपल्याला लिहायचे आहे. बघा पहिला शब्द आहे हेन, त्याचे घरांची नावे लिहिणार आहोत आपण. या ठिकाणी पहिला शब्द आहे हेन, त्याचं जे घर असतं त्याला म्हटलं गेलं आहे कूप आणि त्याचं यंगवन असतं चिक्स. नेक्स्ट आहे डॉग, त्याचं होम असतं केनल
आणि त्याची यंग वन असतं पप्पीज. नेक्स्ट आहे काऊ, त्याचं घर असतं शेड आणि यंग वन्स आहे काफ. नेक्स्ट आहे फिश, त्याचं होम काय आहे तर वॉटर आणि त्याचं यंग वन काय असतं तर फ्राय. नेक्स्ट आहे बर्ड, त्याचं होम असतं नेस्ट आणि त्याचं यंग वन्स असतात चिक. अशा प्रकारे या ठिकाणी आपण ॲनिमल्स, त्यांचे होम्स आणि यंग वन्स अशा प्रकारे हा चार्ट बनवलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कंप्लीट द स्टोरी युझिंग द वर्ड्स इन द ब्रॅकेट. गिव्ह अ सुटेबल टायटल अँड राईट इट्स मॉरल. बघा आता या ठिकाणी काही फिल इन द ब्लँक्स दिलेले आहे, त्या आपल्याला भरायच्या आहे आणि या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये जे शब्द दिलेले आहेत ते योग्य त्या जागेवरती आपल्याला लिहायचे आहे. त्यानंतर ही जी स्टोरी दिलेली आहे या स्टोरीला योग्य टायटल आणि मॉरल सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. ठिकाणी आपण स्टोरीचं टायटल लिहिलेलं आहे द यंग एलिफंट. वन डे अ हर्ड ऑफ डॅश डॅश वॉज क्रॉसिंग अ रिव्हर. आन्सर आहे या ठिकाणी एलिफंट्स. या ठिकाणी हत्तींचा जो कळप होता तो रिव्हर क्रॉस करत होता. द रिव्हर वॉज फ्लडेड विथ मड अँड वॉटर. ती जी रिव्हर होती, ती जी नदी होती ती भरपूर अशा चिखलाने आणि पाण्याने तुडुंब अशी भरलेली होती. टॅन टॅन टारा. सडनली द हेड एलिफंट ट्रम्पेड लाऊडली. म्हणजे तो जो हत्ती होता, त्या हत्तीचा जो मुख्य होता त्याने विशिष्ट असा सिग्नल दिला. ट्रम्पेड लाऊडली म्हणजे त्याने चित्कार केला आणि बाकीचा जो कडप होता त्याला एक प्रकारे त्याने सूचना दिली. काय सांगितलं? टू लेट हिज हर्ड टू नो दॅट देअर वॉज अ फ्लड. म्हणजे त्याने या प्रकारचा आवाज केला बघा. टॅन टॅन टारा. सडनली द हेड एलिफंट ट्रम्पेड लाऊडली टू लेट हिज हर्ड दॅट टू नो दॅट देअर वॉज अ फ्लड. म्हणजे या ठिकाणी नदीला भरपूर असा पूर आहे हे सांगण्याचा त्याने प्रयत्न केला. द यंगेस्ट एलिफंट फ्रॉम द हर्ड. आता हा जो हत्तींचा कळप होता त्यामधला जो यंगेस्ट एलिफंट होता तो हॅड नेव्हर स्वम इन सच अ स्ट्रॉंग करंट. आता हा जो प्रचंड असा पाण्याचा प्रवाह होता यामध्ये तो यंगेस्ट एलिफंट पोहू शकत नव्हता. ही वॉज स्केअर्ड, तो घाबरत होता. बट ही हर्ड द ट्रम्पेट कॉल. परंतु त्याने काय ऐकलं? हा जो हत्तीचा जो चित्कार होता तो त्याने ऐकला. म्हणजे तो हत्तींचा जो मेन होता त्याने विशिष्ट असा आवाज दिलेला होता तो त्याने ऐकला. इमिजिएटली ही स्टार्टेड टू स्विम टुवर्ड्स द साऊंड. ज्या दिशेने त्याने आवाज दिलेला होता त्या दिशेने या यंगेस्ट हत्ती जो होता त्याने त्या दिशेने धावायला, त्या दिशेने पोहायला सुरुवात केली. ही क्रॉस द रिव्हर सेफली. आणि अशा प्रकारे त्याने ती जी रिव्हर आहे ती सेफली क्रॉस केली. ऑल द एलिफंट प्रेज हिम. सर्व जे हत्ती होते त्यांनी त्याचं कौतुक केलं. म्हणजे या ठिकाणी या स्टोरीवरून आपल्याला काय मॉरल मिळालं तर वी शुड बी ब्रेव अँड फॉलो गुड गायडन्स इन डिफिकल्ट सिच्युएशन. म्हणजे जर एखादी कठीण परिस्थिती आली तर कठीण परिस्थितीमध्ये आपण धीट बनायला पाहिजे आणि योग्य अशा गायडन्सच्या मदतीने डिफिकल्ट सिच्युएशन मधून म्हणजे कठीण प्रसंगातून आपण योग्य तो मार्ग काढला पाहिजे असं आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळालं आहे. म्हणजे या ठिकाणी मॉरल सुद्धा आपण लिहिलेलं आहे आणि योग्य असं टायटल सुद्धा या स्टोरीला आपण दिलेलं आहे. अशा प्रकारे आज आपण या ठिकाणी 1.2 द क्रो अँड द स्नेक हा जो पाठ होता या पाठाचा पूर्ण स्वाध्याय आपण बघितला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.